श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत षोडशोध्याय. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ यती रूपे श्री दत्त भूवरी प्रगट होत अक्कलकोटी वास केला. जे जे जाहले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत. ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात. आनंदे होते नांदत निर्वाह करीत नोकरीने. कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयांची. ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी तयांचे माता बंधू राहती. मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित. ते करीत व्यापार त्यात तोटा आला तयांसी. एके समया पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकिली कानी. तेव्हा भाव धरोनी मनी नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त. तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन. यासी 7 दिवस झाले काही अनुभवान आले. तो नवल एक वर्तले ऐका चित्त देऊनी. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करीत. त्यात आपणा नुकसान सत्य येईल ऐसे वाटले. त्यांनी काढिली एक युक्ती बोलावोनी पंडितांप्रती. सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे. हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापासी. फिर्याद होता अब्रूसी बट्टा लागेला आमुचा. तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले. निघाले माझे दिवाळे यात संशय असे ना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासाठी करावी युक्ती एक. तुमचा होऊनी मी मालक लिहून देतो पेढीवरी. उभयंतासी ते मानले तत्काळ तयापरी केले. तो नवल एक वर्तले ऐका सादर होवोनी. अफूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला. हे सांगावया पंडितांना मारवाडी आला आनंदे. पंडित ऐकोनी वर्तमान आनंद झाले तया लागोन. हरिभाऊ ते भेटोन वृत्त निवेदन केले. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रतकाळी वास करीत. त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. नवस केला तयांसी जाऊ आता दर्शनासी. वार्ता ऐकुनी उभयंतांसी चमत्कार वाटला. ज्यांनी आपुले मनोरथ पूर्ण केले असती सत्य. ऐसे जे का समर्थ अक्कलकोटी नांदती. तरी अक्कलकोटाप्रती येतो तुमच्या सांगती. आम्ही पाहुनिया स्वामी मूर्ती जन्म सार्थक करू की. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात. समर्थांचे दर्शन घेत पूजन करीती भक्तीने. पाहुनी समर्थांची मूर्ती तल्लीन हरिभाऊंची वृत्ती. मुख पाहता नयन पाती न लवती तयांची. तेव्हा समर्थ तयांसी शिवराम मारुती. ऐसी नामे दिधली त्रिवर्गासी आणि मंत्र दिधले. पंडिता राम म्हटले गजानना शिवनाम दिले. मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एक रूप. मग समर्थे त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलविले. तिघांचे 3 श्लोक दिधले. मंत्र म्हणून ते ऐका. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे. तेव्हा तयाच्या आनंदाते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रींनी दिधला. तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. आकाशात पतितम तोयम यथा गच्छती सागरम. सर्वदेवम नमस्कारम केशवम प्रति गच्छती. संतोषले त्याचे मन मग पंडिता जवळ घेवोन. एक मंत्र उपदेशोन केले पावन तयाते. इदमेव शिवम त्विदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवः. 300 रुपये तयांनी आणले होते मुंबईहुनी.
तयांचे काय करावे म्हणोनी विचारले समर्थाते. ऐसा प्रश्न ऐकोनी समर्थ बोलले त्या लागोनी. त्यांच्या पादुका बनवोनी येथे आणाव्या सत्वर. स्वामी सन्निध काही दिन त्रिवर्ग राहिले आनंदाने. हरिभाऊंचे स्वामी चरणा चित्त दृढ जडले. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयांसी आनंदे आले मुंबईसी. हरिभाऊंच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. व्यवहारी वर्तता स्वस्थता नसेची चित्ता. गोड न लागी संसार वारता चैन नसे क्षणभरी. असो पुढे त्रिवर्गानी चांदीच्या पादुका करवोनी अर्पावया स्वामी चरणी आले अक्कलकोटाते. भक्तजनांचा कैवारी पाहोनिया डोळे भरी. माथा ठेविला चरणांवरी बहुत अंतरी सुखावले. चांदीच्या पादुका आणल्या त्या श्रीचरणी अर्पण केल्या. समर्थे आदरी घेतल्या पायी घातल्या त्याच वेळी. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसांपर्यंत देखा. पायी वागवी भक्त सखा दिधल्या नाही कोणाते. हरिभाऊ एके दिनी समर्थां सन्निध येवोनी. दर्शन घेवोनी श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थे त्यांप्रती घेवोनिया मांडीवरती. वरदहस्त सत्वर गती मस्तकी त्यांचे ठेविला. म्हणती तू माझा सूत झालासी आता निश्चित. परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडूनी. मग छाटी कफणी झोळी समर्थे तयांसी दिधली. ती घेवोनी तयावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊंचे करी. म्हणती जाऊनी सागर तिरी किल्ला बांधोनी रहावे. धरू नको आता लाज उभार माझा यशध्वज. नको करू अन्य काज जन भजना लावावे. जाऊनी आता सत्वर लुटवी आपला संसार. लोभ मोह अणु मात्र चित्ती तुवा न धरावा. आज्ञा ऐकोनी ऐसी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेवोनी. सद्गुरूने मस्तकी हस्त ठेविला झाले ज्ञानवंत. धन्य धन्य ते स्वामी सुत धन्य स्वामी दयाळ. सद्गुरूचा उपदेश होता तात्काळ गेली भवव्यथा. उपरीत झाली चित्ता षड्विकार निमाले. बहुत गुरु जगी असती नाना मंत्र उपदेशिती. द्रव्य प्राप्ती सवनिश्चिती ढोंग माजविती बहुत. तयांचा उपदेश न कळे आत्मरूपी मन न वळे. सत्य ज्ञान काही न कळे मन न चळे प्रपंची. तयांसी न म्हणावे गुरु ते केवळ पोट भरू. भवसागर पैल तिरू उरतील ते कैसे. तैसे नव्हेची समर्थ जे परमेश्वर साक्षात. मस्तकी ठेविता वरद हस्त दिव्य ज्ञान शिष्यांते. असो हरिभाऊंनी काय केले ब्राह्मणांसी बोलविले. संकल्प करोनी ठेविले तुळशी पत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्यांची कांता. ती करी बहुत अकांता घेत ऊर बडवोनी. म्हणे जोडोनिया कर लुटविता तुम्ही संसार. हा नव्हे बरवा विचार दुःख लागेल भोगावे. आजवर अब्रूने दिवस काढले आपण. परी आता अवलक्षण आपण काय आठवले. हसतील सकल जन धिक्कारतील पिशून. उपवास पडता कोण खावयाते घालील. अल्पवयी आपणासी बुद्धी सुचली ही कैसी. त्यागोनिया संसार सुखासी दुःख डोही का पाडता. संसार सुख भोगोन पुढे येता वृद्धपण. मग करावे मोक्ष साधन सेवावे वन तपार्थ. आपल्या वडिलांची थोरवी मन माझी आणावी. त्यांची कीर्ती मिळवावी उचित नसे आपणा. तुम्ही संसार सोडूनी जाऊनी बसाल जरी वनी. तरी मग सांगा कोणी मजलागी पोसावे. माझे करिता पाणी ग्रहण अग्नी ब्राह्मण साक्ष ठेवोन. आपण वाहिली असे आण स्मरण करावे मानसी. तुम्ही म्हणाल मज सवे
तूही घरदार सोडावे, मज समागमे फिरावे, भिक्षा मागत घरोघरी. तरी संसार सुखासक्त, मी असे जी सत्य सत्य. संसारी मन विरक्त, माझे न होय कदाही. आता जरी आपण संसार टाकीला लुटोन, हे केले महत्पुण्य, ऐसे कोण म्हणेल. कुटुंबा उपवासी मारावे, सर्वस्व धर्म करावे, यासी काय पुण्यकार्य म्हणावे, पाप उलटे होत असे. विनविते जोडोनी कर, अद्यापि स्वस्थ करा अंतर. आपला हा विचार, सोडोनी द्यावा प्राणप्रिया. ऐशी तियेची उत्तरे, ऐकोनिया स्वामी कुमरे. समाधान बहुत प्रकारे, करी तसे तियेचे. परी तारेच्या चित्तात, षडरिपू होते जागत. संसाराचे मिथ्यत्व, तिये लागी कळेना. आशा मनीषा भ्रांती आणि कल्पना वासना या डाकिणी, त्यांनी तिजला झोडपोनी आपणाधीन केलेसे. त्या योगी सद्विचार, तियेसी न सुचे अणुमात्र. धरोनिया दुराग्रह, स्वामी सुता बोधितसे. षड्विकार त्यागोनी, रमला जो स्वामींचरणी. दृढ निश्चय केला मनी, संसार त्याग करावा. स्त्रियेची या अंगावरी, अलंकार तेही लुटविले समग्र. तिये दिधले शुभ्र वस्त्र, परिधान करावया. आत्मलिंग समर्थे, स्वामी सुता ते दिधले होते. त्या पादुका स्वहस्ते, मठा माझी स्थापिल्या. कामाठीपुऱ्यात त्या समयी, मठ स्थापिला असे पाही. हरिभाऊ होऊनी गोसावी, मठा माझी राहिले. धन्य धन्य ते स्वामी सुत, गुरुआज्ञेने झाले विरक्त. परिजन त्यांते निंदत, नाना दोष देवोनी. पूर्वजन्मी तप केले, त्याचे फळ प्राप्त झाले. सद्गुरु चरणी विनटले, सर्व फिटले भवदुःख. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा सम्मत सदाभाविक भक्त परिसोत षोडशोऽध्याय गौडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभं भवतु.